राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र आहे, ज्यामध्ये विशेषतः कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांचाही समावेश आहे। यावेळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय, तर काही ठिकाणी कडक उन्हाळ्यानं नागरिक त्रस्त झालेले असतानाच त्यांना पावसाच्या हलक्या सरींनी गारवा सुद्धा मिळालाय। मात्र असं असताना पुण्यामध्ये तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाल्याची माहिती समोर येते। पुणे जिल्ह्यामधील 105 गावांमध्ये गारपीट आणि पाऊस बरसलाय। जिल्ह्यामधील 1875 हेक्टर क्षेत्रावरती पिकांचं नुकसान झालंय। तब्बल 21 झाडं पडली आहेत। पुण्यात अवकाळीनं दाणादाण उडवलेली आहे। काय घडलं पाहूयात। राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय, ज्यामध्ये विशेषतः कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे। मात्र यावेळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी कडक उन्हाळ्यानं नागरिक त्रस्त आहेत। मात्र असं असताना पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे। पुणे शहरात 2 एप्रिल रोजी तब्बल 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। एप्रिल महिन्यातील एका दिवसातील गेल्या 130 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस ठरला। यापूर्वी 1896 साली 51 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती। यंदाचा अवकाळी पाऊस ऐतिहासिक ठरला। सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी या भागात गारांसह पाऊस बरसला। मुसळधार पावसानं पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली। 2:30 वाजता मी आले इथं आणि मी मार्केटहून आले आणि गाडी उघडली मग तिथे बारके थेंब यायला लागलं। म्हणून मी काय करायला, आता मला आपण भेसताल मग आपण शेडमध्ये जावा। मग थोडं वाढत मग जास्तच वारा वाजून एक आबाळ झालं। मग हे पत्र उडायला लागले। मग आम्ही काय केलं, धडाधडा उडले। मग तेवढ्या ओढल्यात आम्ही आतमध्ये गेलो। प्रशासनाचं कसं झालंय, म्हणजे उपाययोजना पहिल्या नाही करायच्या, म्हणजे एखादी दुर्घटना घडली की त्यानंतर उपाययोजना शोधायच्या। जी कमकुवत झाड आहेत ती वेळेत जर तोडली गेली, त्याच्याकडे जर वृक्ष प्राधिकरणाने जर बघितलं, अग्निशामक सुद्धा वेळ झालं तर अशा दुर्घटना कुठेतरी टाळल्या जातील। ह्याच्यात काय होतंय, गोरगरिबाचा जीव जातोय। गोरगरीब कुठेतरी रस्त्यावरती धंदा करत असतो, तो कुठे रस्त्यावर येतो, रस्त्यावर मरतो। ही परिस्थिती तुम्ही न निविदा करता कोटी रुपये बांगल्या बेंगल्यांना खर्च करताय, पण एखाद्या गोरगरिबाच्या घराचं जर नुकसान होत असेल, एखाद्याचा जीव जात असेल, तर त्याला जबाबदार कोण? तर प्रशासनच। पुण्यातील विक्रमी पाऊस कसा बरसला पाहूया। दुपारनंतर 3च्या सुमारास वारा सुटला। हलक्या सरी बरसू लागल्या। अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली। कात्रज सातारा रस्त्यावर तर गारा पडल्या। कोथरूड कर्वेनगर कर्वे रस्ता यावेळी चक्क ऊन खात होता। तासाभरानंतर कोथरूडसह आसपासच्या परिसरातही जोरदार पाऊस बरसला। डेक्कन शिवाजीनगरमध्ये पावसाला सुरुवात झाली। वातावरणातील बदलानं हवेत प्रचंड गारवा वाढला। शहरात 65 मिलीमीटर तर लोहगावमध्ये 32.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अवघ्या तासाभराच्या पावसानं पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडवली। स्वारगेट परिसरात बस स्टँडला तळ्याचं स्वरूप आलं। कोथरूड, वारजे, वानवडी, अलका चौक, समतानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अशातच सिंहगड रस्त्यावर हृदयद्रावक घटना घडली। मंदिराशेजारी फुल विक्री करत असलेल्या महिलेच्या अंगावर भलं मोठं झाड कोसळलं। तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रंजना गिरी या मंदिराशेजारी फुल विक्री करतात। उन्हात पावसात आसरा देणारं हेच वडाचं झाड त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलं। उन्हाळ्याच्या दिवसात अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली। बहुतांश लोकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्यानं त्यांना अचानक पावसाचा सामना करावा लागला। शहरात वाहतूक विस्कळीत झाली। अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र पुण्यातील पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधीही अशाच प्रकारे पुणेकरांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागली आहे। याची काय कारण आहेत पाहूया। मुक्त पाणलोट क्षेत्रातील भूपृष्ठीय प्रवाहात अडथळे निर्माण झालेत। पालिकेनं पूररेषा गृहीत न धरता बांधकामांना परवानग्या दिल्या आहेत। पुणे महापालिका आणि पिंपरीत अशा इमारतींना परवानगी देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। नदीतून जो प्रवाह जाऊ शकतो त्यात अनेक अडथळे आहेत। स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम नीट नसणं हे देखील कारण समोर येतं। यासारखी अनेक कारणं पाणी साठण्यास कारणीभूत आहेत। याचं कारण फक्त सिमेंटचे रोड नाहीत। आधी टार रोड होते, बाजूला माती असल्यानं तिथून पाणी जायचं। पाऊस आला तरी पाणी वाहून जायचं। पावसाच्या पाण्याचं जमिनीत जाण्याचं प्रमाण अधिक होतं, पण आता 90% पाणी वाहतं, ते जमिनीत जात नाही। पुण्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे। त्यावर उपाययोजना गरजेच्या आहेत। अगदी काही वर्षांपूर्वी पुणे शहर मोस्ट लिव्हेबल सिटीच्या यादीत आलं होतं, मात्र आता हे शहर तुंबत चाललंय।
अगदी 15 मिनिटं ते अर्धा तास कोसळणाऱ्या पावसानंही ते तुंबल्याचं दिसतं. पुण्यात इथे काय उणे नाही, तर पुण्यात इथे जागोजागी पाणी तुंबे असं म्हणायचीच वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.